हॅलो एव्हरीवन, आवर टुडेज टॉपिक इज मायक्रोब्स इन सीवेज ट्रीटमेंट. ठीक आहे. आता याच्यामध्ये सीवेज म्हणजे काय? सीवेज म्हणजे आपण सांगू शकतो की सांडपाणी घरामधून, फॅक्टरीमधून, हॉस्पिटलमधून निघणारं जे काय असते सांडपाणी असते, त्या सांडपाणीची आपण ट्रीटमेंट करण्यासाठी काय करतो? मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करतो. ठीक आहे. आणि ते सांडपाणी नंतर काय करू शकतो? आपण एखाद्या वॉटर बॉडीज मध्ये काय करू शकतो? सोडू शकतो. जसं इंडस्ट्रीमधून निघणारं सांडपाणी आहे, त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात, खूप हानिकारक असते. खूप सारे जसं दवाखान्यामधून निघणारं जे पाणी आहे त्याच्यामध्ये खूप सारे पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. त्या पाण्याला आपण डायरेक्ट एखाद्या नदीमध्ये किंवा एखाद्या डॅम मध्ये सोडणं हे कसं असते? चुकीचं असते. कारण ते डॅम मधलं, ते नदीमधलं पाणी काय होते? परत वापरात येते. बरोबर आहे. मग असं पाणी डायरेक्ट त्या वॉटर बॉडीज मध्ये सोडण्याच्या आधी आपण काय करतो? त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझमची काय करतो? ट्रीटमेंट करतो. नंतर ते पाणी काय करू शकतो? आपण वापरात आणू शकतो. ठीक आहे. मग काय सांगितलं? जे सांडपाणी असते त्याच्या ट्रीटमेंटसाठी, त्याला परत वापरात आणण्यासाठी सुद्धा आपल्याला काय होते? मायक्रो ऑर्गॅनिझमची मदत होते. याच्या आधी आपण पाहिलं मायक्रो ऑर्गॅनिझम इन फूड प्रोडक्शन, मायक्रो ऑर्गॅनिझम इन अल्कोहोल प्रोडक्शन. त्याच्यानंतर आपण पाहिलं मायक्रो ऑर्गॅनिझम इन इंडस्ट्री. ठीक आहे. त्यानंतर आता पाहतो मायक्रो ऑर्गॅनिझम इन सीवेज ट्रीटमेंट. याच्यामध्ये आपण सांगू शकतो सीवेज इज मॅटर कॅरीड ऑफ इन ड्रेनेज. ठीक आहे. सीवेज हे काय एक प्रकारचं मॅटर आहे जे आपण काय करतो? नालीमधून, गटारामधून काय होते? वाहत असते. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो म्युनिसिपल वेस्ट consist of human excreta, household waste, ठीक आहे. म्युनिसिपल वेस्ट जे नगर परिषद मधून निघणारे जे पाणी असते, सांडपाणी असते, त्याच्यामध्ये ह्युमन एक्सक्रिएटा असतो. ठीक आहे. ह्युमन मुळे जे एक्सक्रिएट केलेलं मटेरियल असते ते मटेरियल त्याच्यामध्ये असते. त्यानंतर आणखी सांगू शकतो हाऊसहोल्ड वेस्ट, घरातून निघणारं सांडपाणी असते त्याच्यामध्ये. त्यानंतर अॅनिमल डंग, ठीक आहे, शेण असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आणखी आपण सांगू शकतो इट ऑल्सो इन्क्लूड वेस्ट वॉटर फ्रॉम हॉस्पिटल. ठीक आहे. त्यानंतर आणखी सांगू शकतो इंडस्ट्रीज, त्यानंतर स्लॉटर हाऊसेस. ठीक आहे. ETC अशा वेगवेगळ्या ठिकाणामधून निघणारं पाणी सुद्धा काय म्हणतो आपण? त्या पाण्याला सीवेज वॉटरच म्हणतो. ठीक आहे. म्युनिसिपल वेस्ट ज्याच्यामध्ये ह्युमन एक्सक्रिएटा, हाऊसहोल्ड वेस्ट, अॅनिमल डंग हे सगळं असते. त्यानंतर सोबतच त्या सीवेज मध्ये काय असते? हॉस्पिटल मधून निघणारं पाणी असते. स्लॉटर हाऊस म्हणजे जे कत्तल कारखाने असतात तिच्यामधून निघणारं सुद्धा काय असते? पाणी असते. त्यानंतर आणखी काय? इंडस्ट्री मधून निघणारं सांडपाणी सुद्धा आपण काय करतो? सीवेज वॉटर म्हणून, त्याला सीवेज वॉटरच म्हणतात. ठीक आहे. ते एक प्रकारचं काय झालं? सांडपाणी झालं. ठीक आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये सांगू शकतो सीवेज वॉटर कंटेन हार्मफुल पॅथोजेनिक मायक्रोब्स. सीवेज वॉटर मध्ये काय असतात? हार्मफुल पॅथोजेनिक मायक्रोब्स असतात. सच ॲज जसं बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस, त्यानंतर फंजाय, अल्गी. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो प्रोटोझोआ. ठीक आहे. हे पण एक प्राण्याचा आदिजीव आहे. ठीक आहे. आदिजीव ज्याला म्हणतो आपण, प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम आहेत ते. ठीक आहे. हे सगळे ऑर्गॅनिझम त्या आपल्याला सीवेज वॉटर मध्ये काय होतात? पाहायला मिळतात. सिंपल आहे. काय सांगितलं? सीवेज वॉटर म्हणजे काय?
सांडपाणी, ठीक आहे, जे नालीमधून वाहते. त्यानंतर त्याच्यामध्ये काय असते, ह्युमन एक्सक्रीटा असते, हाऊसहोल्ड वेस्ट, घरातून निघणारं पाणी असते. त्यानंतर फार्म, शेतीमधून निघणारं पाणी सुद्धा येते त्याच्यामध्ये. ते अॅनिमल फार्म जे असतात, डेअरी फार्म, त्याच्यामधून निघणारं पाणी, सोबतच हॉस्पिटल मधून निघणारं, कत्तल कारखान्यामधून निघणारं पाणी आणि इंडस्ट्रीमधून निघणारं पाणी, हे कशामध्ये, हे म्हणजेच काय, सीवेज वॉटर म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर सीवेज वॉटर मध्ये काय असतात, हार्मफुल पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, अल्गी आणि प्रोटोझोआ हे सुद्धा, यांचा सुद्धा काय होतो, समावेश होतो. त्यानंतर आपण सांगू शकतो कंपोजिशन ऑफ सीवेज वॉटर. ठीक आहे. कंपोजिशन म्हणजे ते कशापासून बनलेलं असते, काय काय असते त्याच्यामध्ये. कंपोजिशन ऑफ सीवेज सिंपल आहे, याच्यामध्ये काय तेवढं काही अवघड नाही आहे. ठीक आहे. कंपोजिशन ऑफ सीवेज मध्ये आपण सांगू शकतो इट कंपोज ऑफ 99.5% to 99.9% वॉटर. ठीक आहे. सीवेज म्हणजे काय, जवळपास 99.5 ते 99.9% काय असते त्याच्यामध्ये, वॉटर असते. अँड 0.1% to 0.5% इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे. 99.9 ते 99.5% त्या याच्यामध्ये काय असते, सीवेज मध्ये काय असते, पाणी असते. आणि रिमेनिंग 0.5 to 0.1% काय असतात, वेगवेगळे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक काय असतात, मॅटर असतात. ते सस्पेंडेड फॉर्म मध्ये असू शकतात, त्याच्यामध्ये पडलेले असू शकतात, किंवा ऑर इन सोल्युबल फॉर्म, किंवा त्या पाण्यामध्ये विरघळलेले असू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे हे जे मॅटर आहे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, ते सस्पेंडेड फॉर्म मध्ये असू शकतात किंवा सोल्युबल फॉर्म मध्ये असू शकतात. ठीक आहे. ऑर्गॅनिक त्याच्यामध्ये इंडस्ट्री मधून आहे, सपोज केमिकल इंडस्ट्री मधून निघलेलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ते डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये राहणार. आणि दुसऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये काही सॉलिड पार्टिकल्स राहणार, ते सस्पेंडेड फॉर्म मध्ये राहणार. ठीक आहे. अशा प्रकारे ते सस्पेंडेड आणि सोल्युबल फॉर्म मध्ये काय होतात, त्याच्यामधलं मॅटर असतं. त्यानंतर आणखी सांगू शकतो कंपोजिशन डिपेंड ऑन मॅटर ऍडेड इनटू वॉटर फ्रॉम डिफरंट इंडस्ट्री. ठीक आहे. कोणत्या इंडस्ट्रीमधून मॅटर पाण्यामध्ये सोडलेला आहे याच्यावर काय राहणार, त्या सीवेजचा काय राहणार, कंपोजिशन डिपेंड राहणार. बरोबर आहे. जसं केमिकल इंडस्ट्री आहे, केमिकल इंडस्ट्रीमधून जर पाणी आलं असेल आणि किंवा सांडपाणी सोडलं असेल तर त्याच्यामध्ये काय राहणार, जास्तीत जास्त केमिकल्सच राहणार. ठीक आहे. त्यानंतर ऑइल इंडस्ट्रीमधून, ऑइल रिफायनरीज मधून जर आलं असेल त्याच्यामध्ये ऑइल राहणार, ऑइल ड्रॉपलेट्स राहणार. ठीक आहे. अशा प्रकारे कंपोजिशन कशावर डिपेंड असते, की ते पाणी कुठून आलेलं आहे, सांडपाणी जे आहे ते कशा प्रकारे तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये मॅटर कुठून आलेले आहे, त्याच्यावर काय असतं ते डिपेंड असतं. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते असतात. ठीक आहे. मायक्रोब्स इन सीवेज. आधी सांगितलेलं आहे आपण कोणते मायक्रोब्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. डिफरंट टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, डिफरंट टाइप ऑफ microbes are present into sewage. Different type of microorganism are present into sewage. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला सीवेज वॉटर मध्ये पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात. ठीक आहे. त्यानंतर फंजाय, त्यानंतर आपण सांगू शकतो व्हायरसेस. ठीक आहे. प्रोटोझोआ, निमॅटोड्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. आणि त्या सीवेज वॉटरमुळेच आपल्याला काय होतात, वेगवेगळ्या टाईपचे आजार तयार होतात, वेगवेगळ्या टाईपचे डिसीजेस आपल्यामध्ये पाहायला मिळतात. जसं आहे कॉलेरा, डायरिया, डिसेंट्री, निमोनिया. ठीक आहे. अशा प्रकारचे आजार आपल्याला काय होतात, त्याच्यामुळेच पोलिओ वगैरे हे सगळे आजार या सीवेज वॉटर मध्ये असलेल्या बॅक्टेरिया, या सीवेज वॉटर मध्ये असलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे काय होतात, ते आजार आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्यामुळे हे वॉटर डायरेक्ट
यूज मध्ये आणण्याच्या अगोदर याच्यावर काय केली पाहिजे, काहीतरी ट्रीटमेंट केली पाहिजे आणि त्या ट्रीटमेंटमध्ये हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सबस्टन्स काय केले पाहिजे, नष्ट केले पाहिजे, नाहीसे केले पाहिजे. त्याच्यासाठी असते सीवेज ट्रीटमेंट. ठीक आहे, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय होतात, वेगवेगळे एरोबिक अनारोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, मदत करतात. त्याच्या स्टेप कोणत्या आहेत ते काय करून घेऊ, पाहून घेऊ. सीवेज ट्रीटमेंट वेगवेगळ्या स्टेप मध्ये कॅरी केलं जाते. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. ठीक आहे, प्रिलिमिनरी ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये काय केलं जाते, 2 पार्ट मध्ये याला प्रिलिमिनरी ट्रीटमेंट केली जाते. ज्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे स्क्रीनिंग आणि दुसरा आहे ग्रीट. ठीक आहे, दुसरा आहे ग्रीट. सिंपल आहे, याच्यामध्ये तेवढं काही कॉम्प्लिकेटेड नाही. जे सांडपाणी असते त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्टिकल्स असतात, त्याच्यामध्ये कोअर पार्टिकल असतात, सॉलिड पार्टिकल असतात, प्लास्टिक असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला काय होतात, थर्मोकॉल हे ते प्लास्टिक बॉटल सगळं काय होते त्याच्यामध्ये पाहायला मिळते. मग सिम्पली आपण स्क्रीनिंग मध्ये काय करणार, स्क्रीनिंग मध्ये आपण काय करतो, the sewage water is transfer for the preliminary treatment, but then it is transferred into the screening टँक. ठीक आहे, एक स्क्रीनिंग टँक असते. शहरामधून निघणारं सांडपाणी एका मोठ्या टँक मध्ये काय केलं जाते, ट्रान्सफर केलं जाते. ट्रान्सफर करत असताना स्क्रीन केलं जाते, त्याला चेक केलं जाते की त्याच्यामध्ये कोणते कोणते मोठे मोठे पार्टिकल आहे जे डोळ्यांना आपल्याला दिसू शकतात आणि ज्याला आपण काय करू शकतो, काढून टाकू शकतो. पॉलिथिन आहे, प्लास्टिक बॉटल आहे. ठीक आहे, असे मोठाले जे पार्टिकल असतात, काड्या वगैरे, कचरा वगैरे, सगळा कचरा आपण काय करू शकतो, स्क्रीनिंग करत असताना काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, सीवेज water is transferred into screening tank and passes through net. नेट मधून काय केलं जाते, पास केले जाते टू रिमूव्ह ऑल व्हिजिबल पार्टिकल. ठीक आहे, सगळे व्हिजिबल पार्टिकल आहे. एक्झाम्पल आपण सांगू शकतो, प्लास्टिक आहे, बॉटल आहेत. ठीक आहे, त्यानंतर आणखी झाडाच्या फांद्या वगैरे, लीव्ह. ठीक आहे, हे सगळं काय करू शकतो आपण त्याच्यामधून रिमूव्ह करू शकतो. त्याला आपण स्क्रीनिंग म्हणणार. स्क्रीनिंग झालेल्या वॉटर नंतर काय केलं जाते, ग्रीट मध्ये पाठवलं जाते. ठीक आहे, ग्रीट म्हणजे काय, ग्रीट म्हणजे एक प्रकारची टँक आहे ज्याच्यामध्ये विटाचा चुरा, माती, हे सगळं कचरा वगैरे भरलेला असते आणि त्याच्यामधून पाणी काय केलं जाते, पास केलं जाते. ठीक आहे, मग पहिला आपण आहे, सपोज आपली सिटी आहे, या सिटी मधून निघणारं सांडपाणी काय केलं जाते, एका टँक मध्ये पाठवलं जाते, ज्याला आपण काय म्हणतो, स्क्रीनिंग टँक. ठीक आहे, स्क्रीनिंग टँक मोठी टँक राहते, कारण शहरामधून निघणारं पाणी पण भरपूर प्रमाणात राहणार. त्या टँक मधून काय केलं जाते, नेट बसून त्याच्यामधले जे मोठे पार्टिकल आहे, प्लास्टिक वगैरे, ते काय केलं जाते, रिमूव्ह केलं जाते. नंतर ते पाणी आपण दुसऱ्या टँक मध्ये पाठवतो, ज्याला आपण ग्रीट म्हणतो. ठीक आहे, ग्रीट मध्ये काय असतात, विटाचे तुकडे असतात, स्टोन्स असतात, बरोबर आहे, दगड असतात, ते भरलेले असतात, वेगवेगळे थर तयार केलेले असतात. स्क्रीनिंग केलेलं वॉटर नंतर ग्रीट चेंबर मध्ये पाठवलं जाते आणि त्या ग्रीट चेंबर मध्ये ग्रॅव्हिटीमुळे काय होतात, त्याच्यामध्ये जे सॉलिड पार्टिकल आहे, जे बारीक मातीचे कण आहेत, ते काय होतात, खाली जाऊन काय होतात, सेटल डाऊन होतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पुढे आपण सांगू शकतो की ते वॉटर काय केलं जाते, प्रायमरी ट्रीटमेंटसाठी पाठवलं जाते. ठीक आहे, प्रायमरी ट्रीटमेंट. प्रायमरी ट्रीटमेंटसाठी एका टँक मध्ये पाठवलं जाते. त्या टँक मध्ये नंतर काय होतात, त्याच्यामधले जवळपास 30 ते 40% जे पार्टिकल आहेत ते काय होतात, रिमूव्ह केले जातात. ठीक आहे, 30 ते 40% काय केले जातात, पार्टिकल रिमूव्ह केले जातात. त्याच्यामध्ये वॉटर पाठवलं जाते आणि त्याच्यामध्ये नंतर काय केलं जाते, त्याला कंटिन्यू अजिटेटेड केलं जाते, म्हणजे काय केलं जाते, मिक्स केलं जाते आणि याच्यामध्ये एअर पंप केला जातो. ठीक आहे, याच्यामध्ये एअर पंप केला जातो. एअर पंप केल्यामुळे काय होते, त्याच्यामध्ये ऍरोबिक बॅक्टेरियाची काय होते, वाढ होते आणि त्या ऍरोबिक बॅक्टेरिया याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जे आहे, ऑर्गॅनिक मॅटर ते काय करतात, कन्झ्युम करतात. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये काय होते, स्लज तयार होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होते, स्लज तयार होते. नेक्स्ट तेच वॉटर काय केलं जाते, पुढच्या टँक मध्ये पाठवलं जाते, जिथे स्लजला काय केलं जाते,
सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये, ठीक आहे, स्लडला काय केलं जाते, सेटल डाऊन होऊ दिलं जाते आणि नंतर काय होते ते पाणी स्थिर केलं जाते आणि त्याच्यामधला स्लज काढून नंतर प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जाते, ठेवलं जाते, ठीक आहे. अशा प्रकारे काय केलं जाते, एका टँकमधून दुसऱ्या टँकमध्ये, दुसऱ्या टँकमधून तिसऱ्या टँकमध्ये जात असताना काय होते, त्याच्यामधले जे हार्मफुल मॅटर होतं ते हार्मफुल मॅटर काय केलं जाते, रिमूव्ह केलं जाते आणि नंतर ते पाणी नॅचरल वॉटर बॉडीज मध्ये सोडलं जाते, ठीक आहे. नॅचरल वॉटर बॉडीज जे आहेत, नॅचरल वॉटर बॉडीज जसं आहे रिव्हर, ठीक आहे, डॅम, याच्यामध्ये काय केलं जाते ते सोडलं जाते. नंतर ते आपण काय करू शकतो, युज करू शकतो. सिंपल आहे. याच्यामध्ये वेगवेगळे आयरोबिक अनायरोबिक बॅक्टेरिया हेल्प करतात आणि फायनली तिथून शेवटी काय होते, त्या बॅक्टेरियापासून त्या पाण्याचं शुद्धीकरण होत असताना तिथे मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड काय होतो, रिलीज होतो आणि ते मिथेन आपण युज करू शकतो ऍज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून, ठीक आहे. अशा प्रकारे काय केलं जाते, पाण्याची ट्रीटमेंट पण केली जाते, पाणी शुद्धीकरण पण होते आणि इकडे एनर्जी पण काय होते, प्रोडक्शन होते, ठीक आहे. सिंपल आहे. सिटीमधून निघणारं पाणी होतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम होते, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्स होते, केमिकल होते, इनऑर्गॅनिक सबस्टन्स होते, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधून निघलेलं वॉटर होतं. ते वॉटर आपण काय केलं, स्क्रीन केलं. त्याच्यामधले जे मोठमोठाले पार्टिकल आहेत, प्लास्टिक बॉटल, त्यानंतर त्याच्यामध्ये काड्या वगैरे कचरा जे असतात, लिव्ज आहेत, ते काय केले, रिमूव्ह केले. त्यानंतर ते स्क्रीन केलेलं वॉटर आपण ग्रीड चेंबर मध्ये पाठवलं. ग्रीड चेंबर मध्ये काय झालं, ग्रॅव्हिटीमुळे काय झालं, त्याच्यामधले जे सॉलिड पार्टिकल होते ते काय झाले, खाली जाऊन बसले तळाला, ठीक आहे. त्यानंतर ते पाणी आपण कुठे टाकलं, प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये वॉटर काय केलं, तिथे आपण त्याच्यामधले काय केलं, प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये त्याच्यामधले जवळपास 30 ते 40% जे पार्टिकल होते ते काय केले, रिमूव्ह केले. नंतर सेकंडरी ट्रीटमेंटला पाठवलं. नंतर टर्शरी ट्रीटमेंट, ठीक आहे. अॅरोबिक अनॅरोबिक बॅक्टेरियाच्या मदतीने काय केलं, त्याच्यामध्ये सगळे जे हार्मफुल केमिकल्स होते ते काय करून टाकले, रिमूव्ह करून टाकले आणि नंतर ते पाणी आपण काय केलं, नॅचरल वॉटर बॉडीज मध्ये सोडलं, जसं रिव्हर आणि डॅम, म्हणजे वापरात आणण्यासाठी काय केलं ते सोडलं, ठीक आहे. अशा प्रकारे हे होतं मायक्रोब्स इन सीवेज ट्रीटमेंट. वेगवेगळे जसं आपण पाहतो की समुद्रामध्ये कधी कधी जहाजावर तेल आणत असताना काय होते, त्याच्यामध्ये तेल काय होते, सांडते खाली, ऑइल स्पिलिंग ज्याला आपण म्हणतो, आणि ते ऑइल किंवा जहाजाचा अपघात झाला तर पूर्ण काय होते, तेल त्या समुद्रामध्ये सांडून जाते. मग ते समुद्रामधलं तेल रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा आपण काही मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतो, युज करतो. ते 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे. अशा पद्धतीनं समुद्रामध्ये सांडलेलं जे ऑइल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी, म्हणजे वॉटर पोल्युशन कमी करण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझमची मदत घेऊ शकतो, ठीक आहे.